हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण करणार आहे साबुदाण्याचे वडे। तर त्यासाठी लागणारं साहित्य हा साबुदाणा, हे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता ह्याच्यातलं जेवढा लागेल तेवढाच मी घेणार आहे। त्यामध्ये टाकण्यासाठी मसाले, ही हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, थोडीशी साखर, लिंबू आणि हे शेंगदाण्याचं कूट। तर आता हे मिक्स करून घेते। शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊया। तर श्रावण महिना चालू झालाय, त्यामुळे ही उपवासाच्या पदार्थांची रेसिपी। आता हिरवी मिरची, लाल तिखट थोडंसंच आणि मीठ आणि साखर। आधी मी हा एक बटाटा टाकते। जर आपल्याला कमी वाटलं तर मग तो दुसरा पण कुस्करून घेऊया। असं एकदम एकजीव करून घ्यायचं। बटाटा अजून थोडासा टाकते। असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। हे वडे खूप छान होतात। बटाटा टाकल्यामुळे आतून मऊ आणि वरून क्रिस्पी असा तयार होतो बटाटा वडा, साबुदाणा वडा। आता एक मोठा बटाटा घेतलेला मी, तर त्यातला थोडासा राहिलाय। आता लिंबू पिळायचे। आता ह्याचे असे वडे करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण हे वडे सगळे करून घेऊया आणि मग नंतर तेलावर तळून घेऊया। आता मी इथं हे साबुदाणे वडे हे करून घेतलेले आहेत। तेल तापलेलं आहे। आता हे वडे तळून घेऊया। त्याला पलटवून घेऊया।
अशा प्रकारे छान क्रिस्पी असे आपले साबुदाणा वडा तयार आहे. आता काढून घेऊया. काढून घेऊया.